नमस्कार. निवडणुकीत मतांसाठी पैसा घेतला जातो ही काही नवी गोष्ट नाही आणि ते फक्त पिंपरी चिंचवड आणि प्रभाग 9 मध्ये होतंय असं पण काही नाही. ते उभ्या महाराष्ट्रात आणि उभ्या देशात आणि कदाचित देशाबाहेर सुद्धा होत असावं. पण कधी कधी ह्या पैसे वाटपात सुद्धा तोंड बघून पैसे दिले जातात. काही लोकांवर अन्याय दिला जातो. नेहरूनगरमध्ये 20 तर विठ्ठलनगरला 4च अशा पद्धतीने दिलं जातं. तर हा निश्चितच अन्याय आहे आणि अन्याय हा विठ्ठलनगरवासियांनी किती दिवस सहन करायचा. दिल ते पैसे नागरिकांनी घ्यावेत हे काय ह्यांच्या कष्टाचे नाहीत. नागरिकांमध्ये हिंमत नाही की बाबा त्याला विचारायची तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले. पण नागरिकांनी स्वतःला तरी प्रश्न विचारावा की ह्याच्याकडे एवढे मला देण्या इतके पैसे कुठून आले आणि ह्या पैशांचं करणार आहे काय. हे पैसे देऊन तुमच्या मुलाबाळांचं भविष्य विकलं जाणार आहे. तुमच्या आया बहिणींची आबरू टांगलेला लावली जाणार आहे. जो SRA प्रकल्प होणार आहे त्या SRAची घरं वर्ष 2 वर्षात गळतील. रस्त्यांना घुसे लागतील. घराचा आणि तुमच्या चेहऱ्याचा रंग उडून जाईल. त्यामुळं पैसे नक्कीच घ्या पण मत कुणाला द्यायचे ते विचारपूर्वक करा. धन्यवाद.